प्रेज द लॉर्ड. मी दिनेश पाडवी. आज पुन्हा प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण नवा करारामधील एक वचनाकडे आपण जाणार आहोत. याकोबाचे पत्र आणि 3 अध्याय. आणि तो जो टॉपिक आहे, आपली जीभ आहे ती जीभ ताब्यात कसे ठेवावे याबद्दल जे वचन आहे ते वचन 2 ते 3 वचन आपण पाहून घेऊ. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तर सर्व शरीर हे कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे सर्व शरीर आपण फिरवतो. 4 वचन. टारवेही पहा, ती एवढी मोठी असतात पण प्रचंड वाऱ्याने लुटली जात असतात. तरी सुकानदाराची इच्छा असते की तिकडे अगदी लहानशा सुकड्या ते फिरवली जातात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतं आणि याचा अनुभव आपण घेतलेलाच आहे. पण आज हे जे देवाचं वचन म्हणत आहे, कारण स्तोत्रसंहिता एक स्तोत्रकर्ता आपल्याला शिकवत आहे, प्रत्येक मनुष्य आपल्या जिभेचे फळ भोगील. याचा अर्थ काय? आपल्या मुखाद्वारे जे करणार, आपल्या मुखाद्वारे जे बोलणार ते त्या शरीराने तो आपल्या मनातले जे आहे ते आपण आपल्या कृतीद्वारे तो उतरवतो. आणि पहिले त्याच्या विचारात येतं आणि नंतर तो आपल्या मनात उतरवतो आणि त्या प्रकारे त्याचे पाऊल पडतात. हे देवाचं वचन आहे, ते सत्य आहे. आणि देवाचं जे वचन आहे ते आपली जीभ ताब्यात ठेवणे आणि कोणतेही बोलणे अगोदर विचार करणे. कारण नीतिसूत्र आपल्याला शिकवत आहे की जो ऐकण्यापूर्वी बोलतो किंवा न ऐकता डायरेक्ट बोलून टाकतो, एकदा जास्तच बोलतो, त्याचे नुकसान त्याला सुलेचं देवाचे वचन म्हणत आहे. आणि आपल्या जीवनात आता थोडंसं आपल्या जीवनाकडे लक्ष देऊया. आपण खूप वेळा आपल्याला विश्वासू लोक भेटतात किंवा काही सर्व प्रकारचे लोक आपल्याला भेटतात, पण आपण बोलत असताना एखाद्या वेळेस जे असेल असं आपण डायरेक्ट बोलून टाकतो. जे घडेल नसेल ते आपण बोलून टाकतो. आणि काही वेळा आपली जीभ जे आहे आपल्या आशीर्वादाचं कारण बनते. आणि त्यासाठी देवाचं वचनाचं सांगण्याचा अर्थ हे आहे की आपल्या जिभेला आपण ताब्यात ठेवलं पाहिजे आणि जे चांगलं आहे तेच बोला. आणि आपल्या बोलण्याने आपल्यालाही आशीर्वाद भेटला पाहिजे, परमेश्वरालाही ते आवडलं पाहिजे आणि इतर लोकांनाही ते पटलं पाहिजे आणि त्याच्या आशीर्वादाचे कारण ते बनलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन सुंदर आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे आताशी सांगतो, देवाचं वचन मनुष्याला नेहमी चांगल्याच गोष्टी शिकवतो आणि ते नेहमी चांगलेच घडवतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला याकोबाचे पत्र 3 अध्यायामध्ये वचन आपल्याला 2 ते 3 वचन आपल्याला हेच शिकवत आहे. आणि आपल्याला कोणतीही गोष्ट बोलत असताना आपल्या विश्वासामध्ये म्हटलं तर प्रकटीकरणाचा जो अध्याय आहे 22 अध्यायामध्ये जे वचन आपण पाहिल्याप्रमाणे, जो कोणी बायबलच्या वचनाचं जास्त बोलेल किंवा काढून टाकेल त्याला शिक्षा आहे, त्याची फळ तो भोगील, हे देवाचं वचन म्हणत आहे. मग आपल्याला कोणतेही बोलताना विचार करायचा आहे, चांगलं बोलायचं आहे, चांगलं विचार करायचे आहे, चांगलं वागणूक करायची आहे, जे आहे ते सत्य बोलायचं आहे. आणि कोरिंथमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला कोणतेही प्रश्न एखाद्या आपण काही बोलत असताना होय ते होय, नाही ते नाही असं आपलं उत्तर ठेवावं. वाढवून नाही आणि कमी करूनही नाही, जे आहे ते. आणि सांगण्याचा सरळ अर्थ हा आहे की आपण सत्यामध्ये चालावे, देवाच्या वचनामध्ये चालावे. आणि परमेश्वराचे जे वचन आहे आपल्याला संपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतं. एक मनुष्य कसा जगावा, मनुष्याचे जीवन कसे असावे आणि तो कसा जगला पाहिजे, त्याने आपल्या जीवनामध्ये कृत्य कशी करावी, काय बोलावे, काय बोलू नये आणि तो समाजामध्ये कसे जगावे, हे देवाचं वचन स्पष्टपणे आपल्या बायबलमध्ये सांगितलं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना बायबलकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मी प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला देवाचं वचनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही दुसराही हेच सांगा की देवाच्या वचनानुसार चाला आणि त्यानुसार तुम्ही आपले जीवन जगा. कारण बायबलाचं वचन विरुद्ध बाकी जे आहे ते सर्व पाप आहे. प्रेज द लॉर्ड. घडवतं, त्याला आशीर्वादित करतं, त्याला प्रत्येक अडचणीतून काढतं, प्रत्येक मुश्किलीतून काढतं आणि प्रत्येक आशीर्वाद हे त्याला भेटतं. आणि असं या वचनाला आपण दुर्लक्ष जर केलं तर आपण नक्की पापात पडू. आपल्याला काय बोलायचं हे पण ठाऊक नसणार आहे. आपण या युगामध्ये कोणत्या गोष्टीकडे आपण जास्त मागे चाललेलो आहे, कोणत्या गोष्टी धावत चाललेलो आहे. आणि देवाचं वचन म्हणत आहे पहिले तुम्ही देवाचा शोध करा, बाकीच्या गोष्टी आपोआप मिळतील. पण उलट चाललंय आपल्या जगामध्ये आणि आपण जगातल्या गोष्टीकडे चाललो आहे. आणि आपल्या जीवनामध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्या लोकांचं जीवन असं झालेलं आहे, नाही मला पहिले आशीर्वाद पाहिजे, मी नंतर देवाला शोधेल. हालेलुया. पण देवाचं वचन म्हणत आहे की तुम्ही पहिले देवाचा शोध करा, देव कसं याचा अनुभव घ्या. कारण आकाशामध्ये पक्षी बघा, ते साठवत नाही, काम करीत नाही, सूत करीत नाही, तरी परमेश्वर त्यांना खाऊ घालतो, त्यांना
असे भुके ठेवत नाही. तर मनुष्य तर परमेश्वराने बनवलेला आपला प्रतिरूप आहे. हालेलुया. तर त्याला विशेष करून किती चांगल्या देणग्या देणार. आणि आपल्या जीवनामध्ये हेच करायचं आहे. देवाच्या वचनाला इग्नोर करायचं नाही आहे. पहिले देवाचा शोध करायचा आहे. बाकीच्या गोष्टी आपोआप भेटत जातील. बाकीच्या गोष्टीला परमेश्वर आपल्याला देणारच आहे. परमेश्वर आपल्यासाठी जे योग्य आहे ते देणारच आहे. आशा करतो हे वचन तुम्हाला समजले असेल. देव खरं तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि अशा प्रकारे रोज संदेश बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या प्रिय परिवारामध्ये सर्व सदस्यांना पाठवा आणि त्यांना सांगा बायबल वाचन करायला. प्रेज द लॉर्ड.